नमस्कार मंडळी. काय झालं, काल परवा कागद सापडले आणि कागदावर आपण तर बोललोच, पण कागदावर पत्र लिहावं असा एक मनामध्ये विचार आला. कारण हल्ली तशी पत्र येत नाही, कारण जग स्मार्ट झालं आहे. मनात आलं की लगेचच आपल्या स्मार्टफोनवर टाईप करायचं आणि पाठवून द्यायचं ज्याला पाहिजे त्याला, अगदी 7 समुद्रापलीकडे सुद्धा, तेही एका क्षणात. जग कसं आपल्या मुठीत आलं आहे ना. मग अशाच विचारांचा गुंता माझ्या मनामध्ये होत होता आणि सारखा समोर येत होता. आणि वाटलं प्रत्येक वेळी आपण कोणाला तरी उद्देशून पत्र लिहितो आणि किंवा मग जे आपल्याला दुसऱ्यासाठी वाटतं ते लिहितो, दुसऱ्यासाठी लिहितो. पण आपण स्वतःला पत्र लिहिण्याचा प्रयत्न केलाय का कधी? हा विचार मनात आला आणि माझी अवस्था चांगदेवासारखी झाली. कारण त्यांना ज्ञानदेवांना पत्रच लिहिता आलं नाही. इतके वर्ष, 1400 वर्ष आयुष्य असलेल्या चांगदेवांना ज्ञानदेवांसारख्या अल्पवयीन माणसाला किंवा व्यक्तीला पत्र कसं लिहावं, मायना कोणचा द्यावा? मग त्यांनी काहीच लिहिलं नाही आणि एक कोरं पत्र पाठवलं. मीच मला स्वतः पत्र लिहिण्याचा जेव्हा विचार मनामध्ये आणला तेव्हा माझं मनसुद्धा एकदम कोऱ्या करकरीत पत्रासारखं झालं. काय लिहू, कोणाला उद्देशून लिहू, मायना काय लिहू आणि काय लिहू मी स्वतःला? मला वाटलं प्रत्येकाने आपल्या आयुष्याच्या एका टप्प्यावर आल्यावर थोडंसं थांबून आपल्या स्वतःकडं पाहिलं पाहिजे, आपलंच मन वाचलं पाहिजे, आपल्या मनातलं लिहिलं पाहिजे. मग म्हटलं ठीक आहे, सुरुवात तर करू. आणि मी सुरुवात केली आहे. बघा का मित्रा, कधी झाला जन्म तुझा? काही काळवेळ आठवते का? इतका पुढं आला आहेस, वेळ मिळतोय का आता? वेळ मिळतोय का आता तरी तुला जन्मल्यापासून? का नुसता धावतच सुटला आहेस? आधी आईच्या पुढे धावत होतास, नंतर बायको पुढे, मग नोकरीत वरिष्ठांपुढे, आता रिटायर झालास तेव्हा आता नातवंडांच्या मागे. तुझं धावणं काही संपतच नाही. बघ अरे, जरासा वेळ तुझ्याकडे पाहण्याकरता आहे का? नाही मिळाला ना. तू अकाली मोठा झालास, जबाबदारी घेतलीस, खूप मेहनत घेतलीस. आपलं अंतिम ध्येय काय आहे? माझे सारे कष्ट, माझे सारे प्रयत्न मला कुठे घेऊन जाणार आहेत? का माझं आयुष्यसुद्धा नदीच्या पाण्यासारखं फक्त लोकांनी त्याचा उपभोग घ्यावा यासाठी आहे? खरं आहे मित्रा, खरं आहे तुझं. ही तुझी वेदना तुझ्या तळाशी आहे हे मी जाणतो. अरे, आयुष्य घडवताना चुका घडतात, निराशा येते पदरी. दुसऱ्यांसाठी झिजताना विचार करत नाही कोणी समोरचा, किंवा तो तुझा सुद्धा, तुझ्या अंतर्मनाचा सुद्धा. पण मी एक तुला सांगू का, तू योग्य मार्गावर आहेस. चुका घडतात किंवा घडतीलही, निराशा येते, निराश होशीलही. पण याचा अर्थ असा नाही की आपण अपयशी आहोत. आपण काय होणार होतो, आपलं काय स्वप्न होतं आणि आत्ताचं वास्तव काय आहे? अरे, अपयशातून शिकावं हेच तर तू मला सांगत आलास. सगळ्या जगावर प्रेम कर असं तूच म्हणाला होतास ना. मग प्रत्येक वेळी हेच बजावत आलास. मग यश अपयश, सुखदुःख या सगळ्यातून किंवा अपेक्षाभंगातून सुद्धा आपण अधिकच मजबूत होत राहतो. तसे हे मी लिहित असलो तरीही आत्ता माझं मन भरून येते बरं का. अनेक वेळा जगाने विरोध केला, तुला समजून घेतलं नाही, पण तू स्वतःवर विश्वास ठेवून चेहऱ्यावर त्याची कुठल्याही प्रकारचे विषाद किंवा भाव न बदलता चालत राहिलास, दुसऱ्यांसाठी जगत राहिलास. मला वाटतं मित्रा, तू जसा आहेस त्याहून तू वेगळा आहेस. मी असं म्हणेन, तुझ्या मनाच्या शिंपल्यात ठेवलेली स्वप्न ती पाहणं सोडू नकोस. जग कसेही असो,
या जगापेक्षा तुझं मन मोठं आहे. संकट आली आणि गेली, तू जसा ठाम राहिलास तसाच ठाम उभा राहा. अपयशातून यशाकडे नेणाऱ्या याच तर पायऱ्या आहेत. आजही, आत्ताही, या क्षणापासून तुला त्या उंच शिखरावर नेतील. जीवनात चुकतंय, आपण थकतोय, याचा अर्थ आता आपण हरणार असं घेऊ नकोस. तू अजूनही शिकतो आहेस, घडतो आहेस. प्रत्येक सुरुवात प्रत्येक वेळी पहिलीच असते. ती सुरुवात कर, जीवन नव्याने तुला कळू लागेल. फक्त कधी कधी तू हसणं विसरतोस, तेवढं हसणं विसरू नकोस. स्वतःवरही प्रेम करायला शिक. तुझं मन नाजूक आहे, पण ते थोड्या थोड्या आघातातून जास्तीत जास्त धीरोद्धत आणि कणखर बनव. तू स्वतःच स्वतःचा मित्र बन आणि स्वतःला ओळख. उंच भरारी घेण्याची ताकद तुझ्यात आहे. ही ओळ मी लिहिली खरी आणि एका मराठी सिनेमातलं गाणं आठवलं. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. आजही तीच वेळ आहे. आकाश अपुरं ठरेल असं तुझं कर्तृत्व होऊ दे. बघ, जे जमलं नाही ते जमेल, जे साधलं नाही ते साधेल, आणि याला जीवन असे नाव असं तू अभिमानाने म्हणशील. मित्रा, हा माझा पहिलाच प्रयत्न आहे, वाळूवर उमटलेल्या पावलांना वाचण्याचा. कदाचित भवसागराच्या वाटा किंवा लाटा या पावलांना सुद्धा पुन्हा भिजवतील, नाहीशा करतील. पण मग मी पुन्हा नव्याने दमदार पावलं टाकून यावर श्रीचरणांची नक्षी उभी करीन. आत्मविश्वासाने, पुन्हा त्याच श्रद्धेने मी माझा मित्र बनेन. हे बघ, मी पुन्हा एकदा तुझा मित्र बनेन, तुला भेटीन सुद्धा. आणि असंच निवांत असलो की तुझ्याशी बोलायचाही प्रयत्न करीन, जसा मी आत्ता बोललो. मित्रांनो, हे मी लिहिलं खरं, पण जाता जाता एक सांगतो, तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. लिहा स्वतःच स्वतःला पत्र आणि व्हा मोकळं. मनात जे दडून ठेवलंय ते शब्दांमध्ये मांडा तर खरं. तुम्ही स्वतःच स्वतःला कनेक्ट व्हाल आणि सांगा मला तुमच्या कॉमेंटमध्ये तुम्ही पत्र लिहिलंत का स्वतःला. जय श्रीराम. मी वाट पाहतोय बरं का. श्री स्वामी समर्थ.